नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा अंकगणिती श्रेणी हा आपण चॅप्टर बघणार आहोत. ठीक आहे. सो या अंकगणिती श्रेणीमध्ये तुम्हाला 4 सराव संच आहेत. आपण त्या 4 सराव संच सगळे आपण एक्झाम्पल्स, उदाहरणं सगळे आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो चॅप्टर आहे आपला कोणता अंकगणिती श्रेणी, याचा वापर जो आहे तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये सुद्धा आहे आणि 11वी मध्ये जर तुम्हाला JEE ची एक्झाम द्यायची असेल, म्हणजेच इंजिनिअरिंग साईडला ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला कुठेही ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला JEE ची एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे. सो ती एक्झाम जर द्यायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स सिरीज म्हणून एक चॅप्टर आहे. तो चॅप्टर म्हणजेच अंकगणिती श्रेणीचा अर्धा भाग आहे. लक्षात येतं का? म्हणजे अंकगणिती श्रेणी जे आहे हा चॅप्टर आहे. हा सिक्वेन्स सिरीज म्हणून एक पुढे 11वीला चॅप्टर आहे तुम्हाला JEE साठी मॅथमध्ये. सो तिथे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम आपला, म्हणजे जर तुम्हाला इन केस इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल तर. दुसरा काय बघा, दुसरी गोष्ट ही आहे की बऱ्याच जणांना कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम द्यायच्या असतात, जसं की MPSC असेल, UPSC असेल किंवा कुठल्या तरी समजा रेल्वेच्या एक्झाम द्यायच्या असतील किंवा तलाठीच्या एक्झाम द्यायच्या असतील, बरोबर आहे. सो तिथे सुद्धा तुम्हाला हे अंकगणिती श्रेणी लागणार आहे. म्हणजेच तिथे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे गणित येतात अंकगणिती श्रेणीचे की याचा वापर करून तुम्हाला तिथे एक्झाम्पल सोडवावे लागतात. म्हणजे थोडक्यात त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात आलं काय बरं, की हे फक्त आपल्या 10वीचा चॅप्टर नसून हा पुढे भविष्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरायचा चॅप्टर आहे. म्हणजेच आपण ज्याला की धडा म्हणतो. ठीक आहे. सो हा चॅप्टर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी यूज करायचा आहे पुढे भविष्यामध्ये. सो फक्त तुम्ही मार्क्ससाठी याला बघू नका, 10वीला मार्क्स पडतील याच्यासाठी, तर तुम्ही याच्यासाठी अभ्यास करा की भविष्यामध्ये तुम्हाला अजून कुठला एक्झाम द्यायचे असतील, जसं की मी म्हटलं इंजिनिअरिंग साईडला JEE वगैरे असेल किंवा तुम्हाला कुठल्या तरी कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम द्यायच्या असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा चॅप्टर जो आहे तुमचा तिसरा, बरोबर आहे, भाग 1 मधला जो तिसरा चॅप्टर आहे अंकगणिती श्रेणी, याचा तुम्हाला वापर करावा लागेल. लक्षात येतं? ठीक आहे. सो आपण याला थोडंसं डिटेलमध्ये सगळं बघूया की काय काय आहे, अंकगणिती श्रेणी म्हणतात कशाला, त्याला सोडवलं कसं जातं, त्याचे उदाहरणं आपल्याला काय दिलेत, हे आपण सगळं एक उदाहरण घेऊन काय करूया, त्याला व्यवस्थितपणे समजून घेऊ. ठीक आहे. सो चला तर मग आपण बघूया आपल्याला काय काय दिले. तर पहिल्यांदा दिली आहे बघा क्रमिका, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिक्वेन्स. ठीक आहे. अंकगणिती श्रेणीला इंग्लिशमध्ये म्हणतात बघा अरिथमॅटिक प्रोग्रेशन, मराठीमध्ये म्हणतात त्याला अंकगणिती श्रेणी. आता त्याच्यामध्ये बघा अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं, त्याच्या अगोदर आपल्याला बघायचंय की क्रमिका म्हणजे काय. तर क्रमिका म्हणजे काय असतं बरं, की एक असा पॅटर्न, ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक असा पॅटर्न भेटायला पाहिजे की ते बघितल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे की अरे हा याच्यानंतर काहीतरी एखादी संख्या येणार आहे. म्हणजे थोडक्यात एका सिक्वेन्सनी म्हणजे एका क्रमिकानी तुम्हाला काय भेटायला पाहिजे, संख्या भेटायला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आपण जर उदाहरण घेतलं तर फॉर एक्झाम्पल मी लिहितो बघा 2, ठीक आहे, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर बघा 6. ठीक आहे. सो 2, 4, 6 जर या प्रकारे आपण गणित लिहित गेलो, ठीक आहे, बघा 2, 4, 6 जर या प्रकारे आपण एक्झाम्पल्स आपले लिहित गेलो तर काय लक्षात येईल बरं आपल्याला, तर इथून आपल्याला असं लक्षात येईल की आपण जे लिहितोय 2 नंतर किती आहे बघा 4, नंतर 6, नंतर 8, तर तुम्हाला हे लक्षात येईल बघा की ही एक क्रमिका आहे, अशी क्रमिका की 2 आहे, 2 नंतर 4 येतं, 4 नंतर किती येतं 6. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की याच्यामध्ये 2-2चा फरक आहे. म्हणजे बघा ना, या 2 मध्ये जर आपण 2 मिळवले तर आपल्याला 4 भेटतील, बरोबर आहे. या 4 मध्ये आपण परत 2 मिळवले तर आपल्याला 6 भेटतील. लक्षात येतं? या 6 मध्ये अजून आपण 2 मिळवले तर आपल्याला किती भेटतील बरं, 8 भेटतील. या 8 मध्ये अजून 2 मिळवले तर पुढची संख्या किती भेटेल बरं आपल्याला, 10 भेटेल. लक्षात येतं? म्हणजे तुम्हाला एक पॅटर्न कळाला की याच्यामध्ये 2 जर ऍड केले तर आपल्याला पुढची संख्या भेटायला लागली. म्हणजेच 2 जर त्याच्यामध्ये काय केले आपण प्लस केले तर. सो क्रमिका म्हणजे सिक्वेन्स म्हणजेच काय, की अशी सिक्वेन्स किंवा अशा क्रमिका की त्याचा आपल्याला एक ठराविक पॅटर्न भेटायला पाहिजे. ठराविक पॅटर्न म्हणजे काहीतरी, जसं की काय होतं इथं 2 नंतर परत अजून 2 ऍड केले तर पुढची संख्या भेटेल, परत 2 ऍड केले तर पुढची भेटेल, परत 2 ऍड केले तर पुढची भेटेल. आता पहिल्यांदा 2 मध्येच कुठेतरी 5, परत 10 असं काही दिले का आपल्याला, नाही. सो एक ठराविक पॅटर्न भेटलाय आपल्याला. सो हे पॅटर्न भेटल्यामुळं याला तुम्ही काय म्हणू शकता, क्रमिका म्हणू शकता. लक्षात येते? आता बघा पहिली गोष्ट, त्या क्रमिका ज्या आहेत त्या क्रमिकामधील जे पद असतात त्याला काय नाव असतं. जसे की आपण हे उदाहरण घेतलं, फॉर एक्झाम्पल घेतलंय बघा 2, त्याच्यानंतर घेतलं 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8 आणि या पद्धतीने, बरोबर आहे. सो आपण या पद्धतीने घेतलं. आता बघा की पहिल्यांदा जी क्रमिका आहेत त्यांच्यातले जे नंबर्स दिलेत त्यांना पद कसे म्हणायचे. सो लक्षात ठेवा, जो पहिला असेल
याला नेहमी तुम्ही काय म्हणणार, स्मॉल T1 म्हणणार. प्रत्येक वेळेस काय म्हणणार तुम्ही त्याला, स्मॉल T1 म्हणायचं. आणि यालाच दुसऱ्या भाषेमध्ये स्मॉल ए पण म्हणतात. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. यालाच T1 म्हणतात आणि याला स्मॉल ए म्हणतात. कोणत्या पदाला बरं, पहिल्या पदाला. आता दुसऱ्या पदाला काय म्हणतात बघा, दुसऱ्या पदाला म्हणतात T2. दुसऱ्या पदाला काय म्हणतात, T2. टी थोडंसं मोठं काढायचं आणि जे 2 आहे म्हणजे 2 आहे ते थोडंसं छोटं काढायचं. लक्षात येतं. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या पदाला काय म्हणतात, तिसऱ्या पदाला म्हणतात बघा T3. तिसऱ्या पदाला काय म्हणतात, T3 म्हणतात. त्याच्यानंतर बघा चौथ्या पदाला काय म्हणणार बरं तुम्ही, तर चौथ्या पदाला म्हणणार तुम्ही T4. सो तुम्हाला अशा प्रकारे नाव द्यायचे. जर याच्या पुढे पुढची संख्या असती, जसं की कोण घेतली आपण 10, तर तुम्ही त्याला काय म्हणणार बरं, T5. म्हणजे थोडक्यात काय आलं का, क्रमिका ज्या आहेत त्या क्रमिकामधल्या ज्या संख्या आहेत त्यांना पद कसे म्हणायचे, पहिला जो असेल त्याला T1 म्हणायचं पहिलं पद, दुसरा असेल त्याला दुसरं पद म्हणतात पण त्याला दर्शवतात कशाने, T2नी. याला तिसऱ्याला म्हणणार तिसरं पद पण त्याला दर्शवणार कशाने आपण, T3नी. त्याच्यानंतर आहे बघा चौथं पद, त्याला म्हणणार आपण चौथं पद पण दर्शवणार कशाने, T4नी. तर तुम्हाला याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो T1 आहे म्हणजेच पहिलं पद आहे, यालाच ABCD मधला जो स्मॉल ए असतो त्याने डिनोट केलं जातं. लक्षात येतं, ABCD मधला जो स्मॉल ए आहे त्याने त्याला काय केलं जातं, डिनोट केलं जातं. लक्षात येते, कळालं. सो तुम्हाला पद कसे लिहायचे हे लक्षात येते, कळालं सर्वांना. ठीक आहे. आता अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे ओळखण्यासाठी दुसरी गोष्ट काय की तुम्हाला त्या अंकगणिती श्रेणी मधला सामायिक फरक काहीतरी लक्षात आला पाहिजे. सामायिक फरक म्हणजे काय, तर जी तुम्हाला अंकगणिती श्रेणी दिली आहे बरोबर आहे, त्या क्रमागत पदामधील जो फरक असतो, काय दिले बघा, क्रमागत पदामधील फरक स्थिर असेल. स्थिर म्हणजे काय, एकसारखा. म्हणजे समजा जसं की आता उदाहरण घेतलं होतं आपण बघा, उदाहरण घेऊया. त्याच्यासाठी समजा तुमच्याकडे आहे 3, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर समजा काहीतरी 15 बरोबर आहे. आणि असं आपण काहीतरी उदाहरण घेतलं 3, 6, 9 आणि 15. आता ही अंकगणिती श्रेणी जी दिली आहे आपल्याला, ठीक आहे, ही क्रमागत पद जे दिलेत, कोण क्रमागत दिले बघा, 3, 6, 9, 12, 15 यांच्यातला जो सामायिक फरक आहे त्याला सामान्य फरक म्हणतो, ज्याला स्मॉल डी नी दर्शवतात. लक्षात ठेवा, सामान्य फरकला कशाने दर्शवतात, स्मॉल डी नी. आणि पहिल्या पदाला कशाने दर्शवतात बघा, स्मॉल ए नी पण आणि T1 नी पण. बरोबर आहे, आताच आपण बघितलं होतं पहिल्या पदाला स्मॉल ए नी आणि T1 नी दर्शवतात आणि त्यांच्यामधला जो फरक असतो त्याला कशाने दर्शवतात बरं, स्मॉल डी नी. आता बघा तुम्हाला करायचं काय की यांच्यामधला फरक कसा काढायचा आहे, तर सगळ्यात सोपं काय करायचं बघा, अगोदर जी तुम्हाला जी अंकगणिती श्रेणी दिलेली आहे त्यांना काय करायचं, पहिल्यांदा नाव द्यायचे. पहिला जो असेल त्याला म्हणायचं T1, ठीक आहे. दुसरा जो असेल त्याला म्हणायचं T2, तिसरा जो असेल त्याला म्हणायचं T3, ठीक आहे. आणि चौथा जो असेल त्याला म्हणायचं T4. लक्षात येतं. आणि पाचवा जो असेल त्याला म्हणायचं T5. लक्षात आलं. जे पण दिले तुम्हाला ते लिहायचे. जर 4 दिले तर तुम्ही 4च लिहिणार, जर 5 दिले तर तुम्ही 5 लिहिणार. लक्षात येतं. तुम्हाला किती दिलेत त्याच्यानुसार आपल्याला जायचं. जर 4 दिले तर 4 लिहा, 5 दिले तर 5 लिहा, 6 दिले तर 6 लिहावे लागतील. लक्षात येतं. तसं तर 6 देत नाहीत, जनरली 4च दिले जातात, पण आपल्याला माहितीसाठी सांगितलंय की 5 पर्यंत पण लिहू शकता, 6 पर्यंत पण लिहू शकता. आता ऍक्च्युली आपल्याला काय काढायचं आहे, त्यांचा सामायिक फरक काढायचा आहे, सामान्य फरक काढायचा आहे. आता सामान्य फरक कसा काढला जातो, सगळ्यात अगोदर काय सांगितलं मी, जी तुम्हाला क्रमिका दिली आहे त्या क्रमिकेला नाव द्या. जसं की T1, T2, T3, T4. पहिल्या पदाला T1 नाव द्या, दुसऱ्या पदाला T2 नाव द्या, तिसऱ्या पदाला T3 नाव द्या. सो सगळ्यात अगोदर नाव दिले. आता त्याच्यानंतर करायचं काय बघा, त्याच्यानंतर तुम्हाला करायचंय की जो दुसरी क्रमिका आहे त्याच्यातून पहिली क्रमिका मायनस करायची. काय करायचं बघा, दुसऱ्या क्रमिकेमधून पहिली क्रमिका मायनस करायची म्हणजे वजा करायची. सो दुसरी क्रमिका कोण आहे बघा, दुसरी क्रमिका आहे तुमची T2. याच्यातून मायनस करायची पहिली क्रमिका म्हणजे कोण बरं, T1. आता बघा T2 किती आहे बरं तुमचा, T2 आहे 6 आणि T1 किती बरं तुमचा 3. लक्षात आलं का. दुसऱ्या क्रमिकेमधून म्हणजे दुसऱ्या पदामधून पहिलं पद आपण काय केलं, वजा केलं. आता मला सांगा 6 मधून 3 गेल्यानंतर किती राहतील बरं, 3च राहतील. बरोबर आहे. हे झालं पहिलं. आता दुसरं काय करायचं बरं, सेम तसंच. आता तिसऱ्या मधून दुसरा मायनस करायचा. लक्षात येतं का. म्हणजे थोडक्यात काय, त्याच्या पुढच्या मधून त्याच्या अगोदरचं मायनस करायचं. बघा दुसऱ्या पदामधून पहिलं पद मायनस केलं, त्याच्यानंतर तिसऱ्या पदामधून आता दुसरं पद मायनस करतोय. मग बघा आता तिसरं पद काय बरं, तिसरं पद आहे तुमचं 9 आणि दुसरं पद काय बरं 6. जर यांची वजाबाकी बघितली तर परत किती येईल बरं, 3. बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं, त्याच्या पुढचं पद घ्यायचं. आता 3 पदानंतर कोणतं येईल बरं, चौथं.
सो तुम्हाला काय करायचंय, चौथ्या पदामधून तिसरं पद काय करायचंय, मायनस करायचंय. चौथ्या पदामधून काय करायचंय, तिसरं पद मायनस करायचंय. मग आता बघा, चौथ्या पदामधून तिसरं पद मायनस केलं. चौथं पद आहे 12 आणि तिसरं पद आहे 9. मग याची जर वजाबाकी केली तर परत किती आलं बरं, 3. अजून काय करायचं बरं, अजून 5वं पद दिलंय, तर 5व्या पदामधून त्याच्या अगोदरचं कोणतं पद आहे बरं, चौथं, ते वजा करायचंय. मग 5वं पद किती आहे बघा, 15. त्याच्यातून चौथं पद वजा करा, म्हणजे किती बरं, 12. जर यांची वजाबाकी केली तर परत किती येईल बरं, 3. लक्षात येतंय, 5व्या पदामधून चौथं पद वजा करा. सो 15 - 12 म्हणजे 3 आलं. आता तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं असेल बघा, तर या सगळ्यांचं उत्तर एकच आलं. सगळ्यांचं उत्तर काय आलं बघा, एकच आलं. तर हे लक्षात येते का, की दुसऱ्या पदामधून जर पहिलं पद मायनस केलं, लक्षात येते काय सांगितलं, दुसऱ्या पदामधून कोणतं पद मायनस केलं बघा, पहिलं पद मायनस केलं, तर याला म्हणतात तर डी. जर त्याच्या पुढचा, दुसऱ्या पदाच्या पुढचा कोणता आहे बरं, तिसरा पद, तिसऱ्या पदामधून दुसरं पद मायनस केलं तरी पण याला म्हणतात तर डी. जर चौथ्या पदामधून तिसरं पद मायनस केलं तरी पण याला म्हणतात तर डी. आणि 5व्या पदामधून चौथं मायनस केलं तरी पण याला म्हणतात तर डी. आणि डीलाच आपण काय म्हणतो बरं, त्याला म्हणतो आपण सामान्य फरक. काय सांगितलं बघा त्यांनी, आता तुम्ही व्याख्या वाचा, डेफिनेशन वाचा. काय सांगितलंय, की क्रमागत पदामधील फरक स्थिर असेल तर त्या सामान्य फरक किंवा सामायिक फरक म्हणतात. म्हणजे स्थिर असेल तर त्याला तुम्ही सामान्य फरक किंवा सामायिक फरक म्हणू शकता. स्थिर म्हणजे काय बरं, एकसारखा. मग मला सांगा, या क्रमागत संख्यांचा जो फरक आहे तो सगळ्यांचा कसा आला, 3 3 3 3 आला. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात आलं बरं, याचा अर्थ आपल्याला हे लक्षात आलं की या सगळ्यांचं उत्तर स्थिर आहे. आणि स्थिर आहे म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणू शकता, डी म्हणू शकता. म्हणजेच त्याला काय म्हणू शकता, डी. आणि हेच बघा, जे सामान्य फरक आहे, सामायिक फरक आहे, जर हे सगळ्यांचं सेम आलं, बघा लक्षात ठेवा, सामान्य फरक जर सगळ्यांचा सेम आला म्हणजेच कुणाची किंमत, डी ची किंमत सगळ्यांची सेम आली, तर याला काय म्हणतात, याला म्हणतात अंकगणिती श्रेणी. काय सांगितलं बघा, की जर सगळ्यांचा सामायिक फरक कसा काढणार, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं, तिसऱ्या पदामधून दुसरं करायचं, म्हणजे 1 2 3 4 असे नंबर आहेत. तर पहिल्यांदा दुसऱ्यामधून पहिलं करायचं, नंतर तिसऱ्यामधून दुसरं करायचं, नंतर चौथ्यामधून तिसरं करायचं, नंतर 5व्यामधून चौथं करायचं. लक्षात येते. सो तसं तुम्हाला वजाबाकी करायची त्यांची फक्त. आणि जर सगळ्यांचं उत्तर सारखं आलं तर तुम्ही याला म्हणणार, त्याचं उत्तर स्मॉल डी म्हणजे सामायिक फरक, सामान्य फरक. आणि या सगळ्यांना काय म्हणणार तुम्ही, अंकगणिती श्रेणी. म्हणजे तुमचा पहिला जो सराव संच आहे त्याच्यात हेच विचारलंय की काही गणित दिले आणि तुम्हाला सांगितलंय की ह्या अंकगणिती श्रेणी आहेत का सांगा. सो अंकगणिती श्रेणी आहे की नाही कसं सांगणार बरं, आपण काय करणार, त्यांचा जो सामायिक फरक आहे, सामान्य फरक आहे, तो आपण अगोदर काढून बघणार. मग तुम्हाला जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्यांचा काढून बघायचा आहे. म्हणजे T1 T2 T3 T4 दिलं तर तुम्ही T4 - T3 पर्यंत जाणार. जर त्या सगळ्यांचा सामायिक फरक, सामान्य फरक सारखा आला तर तुम्ही त्याला म्हणणार अंकगणिती श्रेणी आहे. लक्षात येते. आणि जर का त्यांचा सामायिक फरक, सामान्य फरक सारखा आला नाही तर तुम्ही त्याला म्हणणार नाहीये की ते अंकगणिती श्रेणी आहे. लक्षात येते. अंकगणिती श्रेणी आहे कसं म्हणणार, जेव्हा त्यांचा सामायिक फरक जर सारखा आला तर. जसं इथं बघा 3 आलाय, इथं पण 3 आलाय, इथं पण 3 आलाय, इथं पण 3 आलाय. सो याला तुम्ही काय म्हणू शकता, याला तुम्ही म्हणू शकता की ही अंकगणिती श्रेणी आहे. लक्षात येते. ठीक आहे, आता आपण जाऊया सराव संचकडे. इथपर्यंत का आलं. सो पहिल्या सराव संच मध्ये एवढंच आहे तुम्हाला की अंकगणिती श्रेणी आहे का नाही ओळखा, आणि असेल तर मग ते तुम्हाला कधी कधी विचारतात की त्यांची काय करा, अंकगणिती श्रेणी मधला पहिलं पद, चौथं पद किंवा तिसरं पद काढा. ते पुढे बघूया आपण. सध्या फक्त आपण याच्या रिलेटेड आपण क्वेश्चन्स बघू. सो बघा, पहिला प्रश्न काय दिलाय की खालील कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत, ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यांतील सामायिक फरक काढा. आता सामायिक फरक काढा म्हणजेच काय काढा बरं, डी काढा. कारण की डीलाच काय म्हणतो आपण, सामान्य फरक. लक्षात येते. डीलाच आपण काय म्हणतो, सामान्य फरक. मग आता ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही कसं ओळखणार बरं, तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल बरं, सगळ्यात अगोदर आपल्याला की हे बघावं लागेल की याला नाव देणं, म्हणजे या पदांना नाव देणं. जसं 2 आहे तर तुम्ही काय म्हणणार बघा, 2 जो आहे त्या 2ला पहिलं पद म्हणणार, त्यालाच आपण T1 म्हणतो. आणि दुसऱ्या भाषेत काय सांगितलं बरं, याला स्मॉल ए पण म्हणतो. हे लक्षात ठेवा, हे पण महत्वाचं आहे, पुढे तुम्हाला वापरायचंय. त्याच्यानंतर बघा, दुसरं जे पद आहे त्याला तुम्ही T2 म्हणणार, ते किती दिले तुम्हाला, 4. तिसरं पद जे दिले त्याला तुम्ही म्हणणार T3, ते दिलंय 6.
आणि चौथं पद जे दिलंय त्याला तुम्ही म्हणणार T4 आणि ते किती दिले बरं, ते दिले 8. लक्षात आलंय. सो पहिल्यांदा आपल्याला 4 पद दिले, 4 पद व्यवस्थित लिहून ठेवले. आता तुम्हाला करायचं काय बरं, तर पहिल्यांदा तुम्हाला दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. तर इथं फॉर्म्युला लिहायचा, दुसरं पद वजा पहिलं पद. लक्षात येतं. मग आता दुसरं पद किती आहे बघा, दुसरं पद आहे 4, पहिलं पद आहे 2. सो 4 मधून 2 गेले तर 2 राहतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय बघा, तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं. काय सांगितलं आता, तिसऱ्यामधून दुसरं. पहिल्यांदा दुसऱ्यामधून पहिलं केलं, आता तिसऱ्यामधून दुसरं करायचं. म्हणजे काय यायला पाहिजे बरं, 6 वजा 4 म्हणजेच किती यायला पाहिजे बरं, 2. त्याच्यानंतर चौथ्यामधून तिसरं वजा करायचं. तो चौथ्यामधून तिसरं वजा करायचंय म्हणजे चौथं किती आहे 8 आणि तिसरं किती आहे 6. सो याच्यातून वजा केलं तर 2 येईल. म्हणजे याचा अर्थ लक्षात आलं का, की जर समजा तुम्ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ओळखायचं असेल तर तुम्हाला याच्यावरून हे लक्षात आलं की त्यांचा सामायिक फरक काढणं गरजेचं आहे. त्यालाच आपण सामान्य फरक म्हणतो. आणि सामायिक फरक किंवा सामान्य फरक कसा काढतो, दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं, तिसऱ्यामधून दुसरं वजा करायचं, चौथ्यामधून तिसरं. आता तुम्ही म्हणता सर इथं 5वं घेतलं नाही. अरे बाबा पण घ्यायची गरजच नाही ना. का बरं, कारण की आपल्याला 5वं पद दिलंच नाही, आपल्याला फक्त 2 4 6 8 हेच दिलेत. सो 5वं घ्यायची गरज आहे का इथं, नाही. सो आपण त्याच्यामुळे 5वं घेतलं नाही. आता मला सांगा, हे जे आलेत तुमचे हे सगळ्यांचे आन्सर कसे आले बरं, सेम आलेत, स्थिर आले, सारखे आले. बरोबर आहे. सो सारखे आले याचा अर्थ तुम्ही याला म्हणू शकता डी. याला तुम्ही काय म्हणू शकता, डी म्हणू शकता. मग मला सांगा, सगळ्यांचं उत्तर सारखं आलं याचा अर्थ तुम्ही याला काय म्हणू शकता, की ही क्रमिका, बरोबर आहे, ही क्रमिका काय बरं, अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. बरोबर आहे. ही क्रमिका काय बघा तुमची अंकगणिती श्रेणी आहे. आणि पुढे काय लिहावं लागेल, आणि त्यांचा सामायिक फरक. सामायिक फरक म्हणजे काय, जे तुम्ही वजाबाकी करून उत्तर आणलंय त्यांचं, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा केलं, तिसऱ्यामधून दुसरं केलं, चौथ्यामधून तिसरं केलं. सो त्यांचा सामायिक फरक किंवा त्याला सामान्य फरक पण म्हणतात. सामायिक फरक किती आलाय बरं, सामायिक फरक म्हणजेच डी बराबर किती आलाय, 2 आलाय. सो हे लिहायला विसरू नका, हे वाक्य लिहायला विसरू नका. त्यांनी काय सांगितलं की ही क्रमिका तुम्हाला शेवटी असं लिहावं लागेल की अंकगणिती श्रेणी आहे. का बरं आहे अंकगणिती श्रेणी, कारण त्यांचा सगळ्यांचा सामायिक फरक एकसारखा आलाय. लक्षात ठेवा, सगळ्यांचा सामायिक फरक जर एकसारखा आला तर त्याला तुम्ही अंकगणिती श्रेणी म्हणणार. एकाचा जरी नाही आला तरी पण तुम्ही त्याला अंकगणिती श्रेणी म्हणणार नाही. आपल्याला सगळ्यांचा यायला पाहिजे. जेव्हा सगळ्यांचा येईल तेव्हाच आपण अंकगणिती श्रेणी आहे हे सांगणार आहे. लक्षात येते, क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे. सो पहिला प्रश्न का आला. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले बरं, 2, त्याच्यानंतर 5/2, त्याच्यानंतर 7/2, त्याच्यानंतर 3. तर सर्वात अगोदर काय करायचं बरं, तुम्हाला पहिल्याला पदाला नाव द्यायचं. पहिलं कोण येईल बरं, T1. त्यालाच तुम्हाला मी म्हटलं दुसऱ्या भाषेमध्ये ए पण म्हणा. हे ए मी प्रत्येक वेळेस याच्यामुळे लिहितोय कारण की याचा वापर आपल्याला पुढच्या गणितामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर बघा T2. T2 म्हणजे काय, दुसरं पद किती दिले बरं, 5/2. त्याच्यानंतर T3 किती दिले बरं, 7/2. आणि त्याच्यानंतर T4 किती दिले बरं, 3. सो आपण पहिल्यांदा व्यवस्थित लिहिले त्यांची नावं. आता काय करायचं बरं, आता आपल्याला करायचंय दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा. लक्षात येतंय. सो दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचंय. तर दुसरं पद किती आहे बघा, 5/2 वजा दुसरं पद 5/2 आहे आणि पहिलं पद किती आहे बघा, वजा पहिलं पद आहे 2. आता याला कसं सोडवतात बघा, याला म्हणतात परिमेय संख्यांची वजाबाकी. सो हे तुम्हाला मी ऑलरेडी आपलं जे बेसिक लेक्चर आहे त्याच्यामध्ये सांगितलंय. ओके, एक जनरली साधा पण लेक्चर घेतलं होतं तुम्हाला डेमो म्हणून. सो त्याच्यामध्ये तुम्हाला तरी पण मी व्यवस्थितपणे सांगितलंय त्याला कसं सोडवतात. सो ते बघा, म्हणजे तुम्हाला हे सोडवता येईल. तरी पण मी सांगतो एकदा कसं सोडवलं होतं. तर याने याला मल्टिप्लाय केलं, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलंय. इथं मी तुम्हाला फक्त या उदाहरणाचं देतोय. काय करतो बरं, याने याला आपण मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय म्हणजे काय, त्याला गुणतो. बरोबर आहे. म्हणजे 2 नी 2 ला गुणायचं, किती येईल बरं, 4. मध्ये मायनस असेल तर मायनस लिहायचं, प्लस असेल तर प्लस लिहायचं. आता बघा 2 फक्त 5च्या खाली होता. जसाच आपण तिरपा गुणाकार करू तर हा जो 2 आहे हा 2 या सगळ्यांच्या खाली येईल. काय केलं बघा, अगोदर 2 5च्या खाली होता, तिरपा गुणाकार केला, 2 2 4 झालं. इथं वजाबाकीचं चिन्ह असेल तर वजाबाकीचं लिहा, बेरजेचं असेल तर बेरजेचं लिहा. आता बघा 5 मधून 4 गेले तर किती राहतील बरं, 1 राहील. आणि खाली किती येईल बरं, 2. म्हणजे जो पहिला जो आला तुमचा T2 - T1 तो किती आलाय, 1/2.
आता दुसरा ट्राय करा बघा, दुसरा किती असेल बरं, T3 मायनस T2. दुसरा कोण असेल, T3 मायनस T2. आता T3 किती आहे बरं, T3 आहे बघा 7/3 वजा, आता T2 किती आहे बघा 5/2. लक्षात येतं, 7/3 वजा 5/2. आता याला कसं सोडवतात ते हे पण तुम्हाला मी तिथे परिमेय संख्यांची वजाबाकी बेरीज मध्ये शिकवलंय. कसं असतं बघा, की जर दोन परिमेय संख्या असतील आणि खाली त्यांचा छेद, इथं आपलं 2 आहे, ठीक आहे, त्यांचा जर छेद समान असेल बघा, या दोघांचा छेद समान आहे तर तुम्ही एकच संख्या लिहिणार खालची, जर त्यांचा छेद समान असेल तर, आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज करणार, वजाबाकी असेल तर वजाबाकी करणार. आता सध्या आपल्याकडे वजाबाकी आहे तर वजाबाकी करणार, म्हणजे 7 मधून 5 गेले तर तुमच्याकडे किती राहायला पाहिजे बरं, 7 मधून 5 गेल्यानंतर 2 राहायला पाहिजे. खाली पण किती आलं बरं, 2 आलं. लक्षात आलं काय केलंय ते आपण, कसं सोडवलंय, लक्षात येते काय काय केलंय. सो तुमचं या प्रकारे उत्तर यायला पाहिजे. आता बघा हे 7 मधून 5 गेले बरोबर आहे, तर वरती तेवढे आले आणि खाली किती आले बरं, 2 आले. आता दुसरं जर घेतलं तुम्ही, याला जर कट केलं तर याचा आन्सर किती येईल बरं, याचा आन्सर 1 येईल. ठीक आहे, याचा आन्सर किती येईल, 1 येईल. तर आय थिंक मला वाटतं ते पुस्तकामध्ये हे चुकीचं दिलेलं आहे. इथं 7/2 च्या ऐवजी दुसरी काहीतरी संख्या दिलेली आहे. तुम्ही एकदा ते पुस्तकामध्ये चेक करा तुमच्या, ठीक आहे. सो मी ते थोडंसं बघितलं नाही टाईप करते वेळेस, तर तिथं आय थिंक मला वाटतं थोडंसं चेंजेस आहे, कारण की हा पुस्तकामध्ये तुमच्या हे दिलेलं आहे, बट इथं चुकीचं आहे हा प्रश्न. आणि जर तुम्ही त्याच्या पाठीमागे उत्तर बघितलं तर तिथं तुम्हाला सांगितलंय की ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे काय बरं, तर यांचं सगळ्यांचं सामायिक फरक जो आहे तो सगळ्यांचा सारखा येतो. पण इथं आपला आला नाही, का आला नाही, तर इथं मला वाटतं आय थिंक एक संख्या काहीतरी चुकीची आहे. ठीक आहे, मी टाईप करते वेळेस बघितली नाहीये, तर तिथे एकदा तुम्ही चेक करून घ्या आणि तिथं फक्त ती संख्या ठेवून द्या. लक्षात येते. आता तिसरी सॉल्व्ह करून बघूया. तिसरी काय येईल बरं, T4 मायनस T3. तर T4 किती आहे बघा तुमच्याकडे 3 वजा T2 किती आहे बघा तुमच्याकडे 7/2 आहे. लक्षात येते किती आहे, 7/2. आता परत याला जर सोडवायचं तर कसं सोडवणार बरं, तिरपा गुणाकार करणार, ठीक आहे, आणि त्याला त्याच्यातून वजा करणार. तिरपा गुणाकार करायचा आणि त्याला त्याच्यातून काय करायचं, वजा करायचं. लक्षात येते. सो इथे बघा 2 गुणिले 3 किती व्हायला पाहिजे, 6 वजा 7 आणि याच्या भागिले किती येणार आहे 2. सो इथे किती येईल बघा, -1/2 येईल. ठीक आहे, सो -1/2 आलं. आय थिंक मला वाटतं इथं पण तुमचं ते संख्या चुकीची असल्यामुळं ही मला वाटतं तुम्ही एकदा चेक करा, ही संख्या तुमची चुकीची आहे काहीतरी. ठीक आहे, सो तुमच्या पुस्तकात लक्षात ठेवा अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, बट आपण ते गणित घेते वेळेस थोडंसं चुकलेलं आहे. आता माझ्याकडे बुक नाही तर मी तुम्हाला लगेच सांगितलं असतं, बट हे क्वेश्चन का आला, कसं सोडवायचं आहे. T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3 आणि त्यांचा सामायिक फरक सर्वांचा सेम यायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात येतं, हे लक्षात ठेवा. ही अंकगणिती मला वाटतं आय थिंक तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे म्हणून, फक्त इथं थोडंसं चुकलेलं आहे. ज्यांच्याकडे नवीन बुक आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे, आता बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले बघा तुम्हाला, -10 म्हणजे परत याला नाव द्या. T1 किती लिहावं लागेल बरं, -10. त्याच्यानंतर T2 किती लिहावं लागेल बरं, -6. त्याच्यानंतर T3 किती लिहावं लागेल बरं, -2. त्याच्यानंतर T4 किती लिहावं लागेल बरं, 2. सगळ्यात अगोदर काय केलं, त्याला नाव देऊन टाकले. आता त्याच्यानंतर काय करायचं बरं, त्याच्यानंतर आपली तीच मेथड काय की T2 मधून कुणाला मायनस करा, T1 ला. मग आता T2 किती आहे बघा, -6 मायनस, आता T1 किती आहे बघा, -10 आहे. लक्षात येते. त्याच्यानंतर बघा T3 मधून T2 मायनस करा. आता T3 किती आहे बघा तुमचा, T3 आहे तुमचा -2 मायनस T2 किती आहे बघा, -6. ठीक आहे, त्याच्यानंतर T4 मधून T3 मायनस करा. आता बघा T4 किती आहे 2 मायनस T3 किती आहे बघा, -2. लक्षात आलं काय केलं आपण, कशाला कशातून काय मायनस केलं. पहिल्यांदा मी सूत्र लिहिलं, ठीक आहे, सूत्रामध्ये त्या किमती ठेवल्या. आता याला सोडवायचं कसं बघा, हे लक्षात ठेवा. मी इथं ब्रॅकेट याच्यामुळे टाकला कारण की बाहेर पण मायनस आहे. हे मायनस कोणतं आहे, या फॉर्म्युल्याचं, आणि हे जे मायनस आहे हे मायनस कोणतं आहे बघा, हे जे मायनस दिले ना हे मायनस कोणतं आहे, हे मायनस जे आपल्याला गणित दिले त्याचं मायनस आहे, हे आपल्या फॉर्म्युल्याचं मायनस आहे. तर लक्षात ठेवा, असं जेव्हा ब्रॅकेट टाकतो, कंस टाकतो, तर या मायनसने या मायनसला गुणायचं असतं. म्हणजे हे -6 तुमचं तसंच, आणि या मायनसने या मायनसला गुणलं तर काय होईल बरं, +10 होतील. बरोबर आहे, मायनस काय होतील, +10. आता बघा एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस 5वी 6वीला, ठीक आहे, की एक प्लस आणि एक मायनस असेल तर वजाबाकी होते. म्हणजे 10 मधून 6 गेले तर किती राहतात बरं, 4. आणि जी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह लिहिलं जातं. म्हणजे आपल्याकडे मोठी संख्या कोण आहे, 10 आहे का 6 आहे बरं, 10 आहे. बरोबर आहे. सो 10 मोठी संख्या आहे, त्याच्यावर प्लस आहे तर +4. आता तुम्हाला सर इथं +4 लिहिलं नाही की, नाही लिहिलं तरी चालतं, कारण की ते +4 आहे हे कन्सिडर केलं जातं. आता दुसरं बघा, इथं जर सॉल्व्ह केलं तर काय होईल बरं, हे -2 तसंच,
बरोबर आहे. आता या मायनसनी या मायनसला गुणलं, जसं इथं मायनसनी मायनसला गुणलं तर प्लस आलं, तसं मायनसनी मायनसला गुणलं तर काय येईल बरं, +6 येईल. आता परत बघा, एक संख्या मायनस आहे, एक संख्या प्लस आहे, परत यांची वजाबाकी होईल, म्हणजे 6 मधून 2 गेले तर 4 राहतील आणि परत मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. आता मोठी संख्या 6 आहे का 2 आहे बरं, 6 आहे आणि 6 वर कसं चिन्ह आहे, प्लसचं, सो +4 येईल. लक्षात येते कसं सोडवतंय. ठीक आहे. आता तिसरं वालं बघा, या मायनसनी या मायनसला मल्टिप्लाय केलं तर परत काय होईल बरं, इथं प्लस येईल. हे दोन तसंच, आणि या मायनसनी या मायनसला मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणलं तर किती येईल, +2 येईल. ठीक आहे. इथं किती येईल बघा, +2 येईल. आता हे 2 आणि हे पण 2च आहेत, दोन्ही पण प्लस आहेत, मग याची पण काय होईल बरं, बेरीज होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही याला वजाबाकी करता त्यालाच आपण काय म्हणतो, डिफरन्स म्हणतो. बरोबर आहे, म्हणजे सामायिक फरक म्हणतो. इंग्लिशमध्ये डिफरन्स म्हणतात, मराठीमध्ये त्याला सामायिक फरक म्हणतात. मग आता मला सांगा, सगळ्यांचं उत्तर कसं आलं बरं, सेम. सगळ्यांचा डी कसा आला बरं, सेम आला. जर सगळ्यांचा डी सेम आला, म्हणजे सगळ्या T2 - T1 T3 - T2 T4 - T3 जर सगळ्यांचा डी सेम आला तर तुम्ही परत याला काय म्हणू शकता की ही अंकगणिती श्रेणी आहे. हे काय बरं, अंकगणिती श्रेणी आहे व त्यांचा सामायिक फरक, त्यांचा सामायिक फरक किती आहे बरं, त्यांचा सामायिक फरक 4 आहे. किती आहे, 4 आहे. लक्षात आलं कसं सोडवलं आपण. सो त्यांचा सामायिक फरक 4 आहे. लक्षात आलं. T2 - T1 प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला हेच करायचं, बाकी काही करायची गरज नाहीये. फक्त या पद्धतीने तुम्हाला गणित सोडवायचे आहेत. लक्षात येते. ठीक आहे. आता पुढच्या याच्याकडे जाऊया बघा. पुढचा दिलाय तुम्हाला हा. मग परत याला काय करायचं, सेम तसंच. पहिलं जे पद असेल त्याला T1 म्हणा. ठीक आहे. लक्षात ठेवा, याला स्मॉल a पण म्हणतात. दुसरं जे पद आहे त्याला म्हणा 0.33 जे पण दिले त्याला T2 म्हणा. आणि तिसरं जे पद दिले त्याला T3 म्हणा. किती दिले बरं, 0.333. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, सेम तीच प्रोसेस वापरायची की दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. इथे काय करावं लागेल बरं, तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करावं लागेल. आता चौथं घ्यायचं नाही. का बरं नाही घ्यायचं, कारण की इथं चौथं दिलेलंच नाहीये. जर दिलं असतं तर आपण घेतलं असतं, इथं दिलं नाही त्याच्यामुळे घ्यायची गरज नाहीये. लक्षात येतं. मग आता बघा, T2 किती आहे तुमचा, T2 आहे तुमचा 0.33. बरोबर आहे, एकच 3 आहे इथं. 0. किती आहे बघा इथं, 3 त्याला वजा 0.3 आहे. लक्षात येते. मग आता बघा 0.33 तुम्हाला येत नसेल वजाबाकी तर तुम्ही अशी इकडे साईडला करू शकता बघा. दशांशच्या खाली दशांश लिहायचा आहे, म्हणजे इथं दशांश दिलाय, इथं 3 आहे तर दशांशच्या खाली दशांश लिहायचा आहे. याच्या पुढे काहीच नाहीये. याच्या पुढे काही नाही म्हणजे बघा, कुठल्या संख्येच्या पुढे काही नाही म्हणजे तुम्ही असं 0 लिहू शकता, पण कधी, पॉईंट देऊन. म्हणजे ऑलरेडी इथं पॉईंट दिलाय तर तुम्ही इकडे किती पण संख्या वाढवू शकता. आता तुम्ही म्हणता सर 1 आहे याच्या पुढे किती शून्य जमतात का, तसं नसतं. 1च्या पुढे दशांश आहे आणि मग याच्या पुढे तुम्ही किती शून्य लिहा, काही फरक पडत नाही. म्हणजे दशांश जर असेल तर मग तुम्ही किती शून्य देऊ शकता, दशांश नसेल तर तुम्हाला दशांश लिहून मग शून्य वाढवावे लागतात. मग याच्या पुढे काही नाही म्हणजे 0 आहे. आता याची वजाबाकी करायची बघा. सो हे 3 ला 3 राहील, बरोबर आहे. या 3 मधून 3 गेले तर 0 राहतील आणि हा 0 तसाच, म्हणजे 0.03 आलं. बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर किती आलं बघा, 0.03 आलं. आता दुसरं कोण आहे बरं, T3 - T2. आता T3 किती आहे बघा, 0.333 वजा 0.33. का बरं, कारण की T3 आहे तुमचा 0.333 आणि T2 आहे तुमचा 0.33. बरोबर आहे. आता याची वजाबाकी करायची तर परत एक तुम्ही रफ वर्क मध्ये इथं लिहू शकता बघा, 0. ठीक आहे, 0.3 आणि 3, कारण की याच्यामध्ये 2च 3 आहेत, याच्यामध्ये 3 3 आहेत. मग जसं बघा याच्यामध्ये 1 3 होतं, याच्यामध्ये 2 3 होते, आपण 0 वाढवला, इथं पण तुम्ही 0 वाढवू शकता. लक्षात येतं. मग वजाबाकीचं चिन्ह वापरा, तर 3 ला 3 तसेच येतील, इथं 0 येईल, इथं 0 येईल आणि इथं 0 येईल, कारण की 3 मधून 3 गेले तर 0 राहतात. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर किती आलं बघा, 0.003 आलं. याचं उत्तर किती आलं, 0.003. आता मला सांगा, हे आणि हे सारखे आहेत का बरं, बिलकुल पण नाहीये. का बरं नाहीये, कारण की इथं 0.03 आहे, म्हणजे दशांश नंतर 2च संख्या आहे, पण इथं दशांश नंतर किती संख्या आहेत बरं, 3 संख्या आहेत. मग हे सारखे झाले का, नाही. लक्षात येते, ही मोठी संख्या आहे याच्यापेक्षा, मग हे सारखे नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ ही अंकगणिती श्रेणी आहे का, नाही. मग तुम्हाला इथं परत लिहावं लागेल काय, की ही किंवा दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाहीये. काय लिहावं लागेल बघा, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाहीये. दिलेली क्रमिका, ठीक आहे, अंकगणिती श्रेणी नाहीये. अंकगणिती श्रेणी नाही.
ठीक आहे. कारण कारण काय लिहिणार बघा, कारण त्या क्रमिकेचा सामायिक फरक, ठीक आहे, सामायिक काय फरक सारखा नाहीये, सामायिक फरक सारखा नाही. लक्षात येतं. सो सामायिक फरक सारखा नसल्यामुळं तुम्हाला इथं डी ची पण किंमत सांगता येणार नाही. लक्षात येतं. काय लिहिले आपण. सो शेवटी लिहायचं दिलेली क्रमांक ही अंकगणिती श्रेणी नाहीये. का नाहीये, कारण त्यांचा डी सारखा नाही आला, त्यांचा डिफरन्स सारखा नाही आला. जर सारखा आला तर अंकगणिती श्रेणी आहे, नाही आला तर अंकगणिती श्रेणी नाहीये. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. पुढचा प्रश्न दिलाय तुम्हाला हा. परत एकाला काय म्हणा, एकाला म्हणा T1 किती दिलाय बरं 0, त्याच्यानंतर T2 किती दिलाय बरं -4, त्याच्यानंतर T3 किती दिलाय बरं -8 आणि T4 किती दिलाय बरं -12. आता परत ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही सांगायचं. मग परत काय करावं लागेल बरं, पहिल्यांदा लिहावं लागेल तुम्हाला T2 - T1 हे लिहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर T3 - T2 हे पण लिहून घ्या. त्याच्यानंतर T4 - T3. सो अगोदर सूत्र लिहून घ्यायचं. सूत्र लिहिलं, सगळ्यात सोपं काम होतं. आता फक्त किमती ठेवायच्या. बघा आता T2 किती दिलाय बरं -4, मायनस हा मायनस कोणता फॉर्म्युल्याचा, हा -4 आपल्याला दिलेला आहे. T1 किती आहे बरं आपला 0. आता बघा -4 मधून 0 गेले तर किती राहतील बरं, -4च राहतील. आता दुसरं घ्या T3 - T2. आता T3 किती दिलाय बरं -8. T3 किती दिलाय बघा -8 दिलाय, बरोबर आहे. मायनस आता T2 किती दिलाय बरं -4 दिलाय. T2 किती दिलाय बघा -4. हे बघा हे -8 आणि हे -4. पण हे लक्षात येतं फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे तर ब्रॅकेट टाकायचा. म्हणजे पुढची संख्या जर मायनस आली आणि फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे तर लगेच ब्रॅकेट टाकायचा, कारण की इथं मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. आता बघा हा -8 तसाच ठेवा आणि या मायनसनी मायनसला गुणलं तर काय होईल बरं +4 होईल. आता इथं तीच कंडिशन आली आपली. काय बरं की एक धन आणि एक ऋण असेल तर काय होईल, म्हणजे एक प्लस आणि एक मायनस असेल तर काय होईल बरं वजाबाकी. मग 8 मधून 4 गेले तर किती राहतील बरं 4 राहतील. पण जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. मोठी 8 आहे का 4 आहे बरं, तर 8 आहे आणि 8 वर कसं चिन्ह आहे मायनसचं. लक्षात येत आहे. आता सेम बघा T4 - T3. T4 किती आपला -12 वजा T3 किती आहे बघा आपला -8. लक्षात आलं. हे मायनस लिहिलं वजाबाकीचं फॉर्म्युल्याचं आणि हे मायनस आपल्याला जे दिले ते लिहिले. आता याला बघा परत सोडवलं ते -12 तसंच. आता हे मायनस गुणिले मायनस काय होईल बरं +8 होईल. लक्षात येतं. मायनस गुणिले मायनस काय होईल +8. आता बघा एक धन आहे एक ऋण आहे, मग परत याची वजाबाकी करा. 12 मधून 8 गेले तर किती राहतील 4. पण परत काय करावं लागेल, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. मोठी संख्या कोणती आहे बरं 12, त्याच्यावर चिन्ह मायनस आहे तर मायनस दिले. लक्षात येते. सो आता मला सांगा पहिला जो तुम्ही काढलाय, ठीक आहे, याचा पण सामायिक फरक किती आलाय -4. दुसरा जो काढलाय याचा पण सामायिक फरक किती आला बरं -4. आणि तिसरा काढला याचा पण सामायिक फरक किती आला बरं -4. म्हणजे थोडक्यात सगळ्यांची स्थिर संख्या आली. जी स्थिर संख्या येते त्यालाच तुम्ही काय म्हणता डी म्हणता, त्यालाच तुम्ही काय म्हणता डी. म्हणजे याचा अर्थ याच्यावरून काय लक्षात आलं बरं, याच्यावरून असं लक्षात आलं की ही क्रमिका, जी दिलेली क्रमिका, ठीक आहे, दिलेली क्रमिका काय बरं, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. लक्षात ठेवा. माझं एवढं काय अक्षर चांगलं नाहीये, ठीक आहे. सो थोडंसं समजून घ्या. मी तसं बोलतो पण आणि लिहितो पण. आणि त्यांचा सामायिक फरक काय बरं, आणि त्यांचा सामायिक फरक काय आला बरं, त्यांचा सामायिक फरक, ठीक आहे, सामायिक फरक किती आलाय बरं डी बरोबर -4. लक्षात येते. डी बरोबर किती आला -4. सो तुम्हाला असं परत व्यवस्थित सगळं व्यवस्थित लिहावं लागेल. हे लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक्झाम्पल्स कसे आहेत. लक्षात ठेवा बोर्डला पण आहे. पुढे तुम्हाला जसं मी म्हणलं कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम द्यायच्यात अशा संख्या देतात आणि पुढची संख्या कोणती आहे ते सांगा. किंवा तुम्ही स्कॉलरशिपच्या वगैरे एक्झाम दिले असतील बघा, तिथं पण याचा यूज होतो. म्हणजे याचा यूज होत कुठं नाही हे विचारा, सगळीकडेच याचा वापर केला जातो. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे सोडवायचं होतं. त्याच्यानंतर बघा पुढचा एक प्रश्न घेऊया आपण. काय दिला बघा आपल्याला -1/5 -1/5 -1/5. आता याला सोडवायचं. परत पहिल्याला काय म्हणा बघा पहिलं पद, दुसऱ्याला काय म्हणा दुसरं पद, बरोबर आहे, आणि तिसऱ्याला काय म्हणा बघा तिसरं पद. लक्षात आलं. आता परत काय काढायचं बरं, आपल्या जो सूत्र आहे ते सूत्र लिहायचं. काय बरं, T2 मधून T1 वजा करा, T3 मधून T2 वजा करा, बरोबर आहे. आता T4 घ्यायची गरज नाहीये, कारण की 3च दिले तर 3च घ्यायचंय. ठीक आहे. मग आता बघा T2 - T1 करायचंय, तर T2 किती दिले बरं -1/5 मायनस
आता T1 किती दिले बरं, T1 पण आपल्याला -1/5 दिले, लक्षात येते. मग आता परत इथं मी ब्रॅकेट कशामुळे टाकला हे लक्षात येते, कारण की फॉर्म्युल्याचा मायनस आणि संख्या पण मायनस आहे. फॉर्म्युल्याचा मायनस आणि संख्या मायनस असेल तर ब्रॅकेट टाकायचा आहे, कंस टाकायचा आहे, त्याच्याशिवाय लिहायचं नाही. मग आता बघा हे -1/5 तसंच ठेवा, ठीक आहे. आणि या मायनसनी या मायनसला गुणलं तर काय येईल बरं, +1/5 येईल, बरोबर आहे. मग आता मला सांगा एक मायनस संख्या आहे, समजा तुमच्याकडे 2 आहे आणि एक प्लस संख्या आहे, मग याची काय होते बरं, वजाबाकी. आणि एक प्लस आणि एक मायनस असेल तर कॅन्सल होऊन काय येतं बरं, याचं उत्तर 0. कारण की दोन्ही सारख्याच आहेत ना, पण एक प्लस आणि एक काय मायनस आहे, म्हणजे 1 + 1 + 1 - 1 काय होईल बरं, 0 होईल. तसं मग +1/5 आहे आणि -1/5 आहे, म्हणजे कॅन्सलच होणार आहे, म्हणजे याचं उत्तर काय येईल बरं, 0. लक्षात येत आहे. आता दुसरं घेऊन बघा, दुसरं काय बरं, T3 किती आहे, -1/5 मायनस T2 किती आहे, तो पण -1/5 आहे बघा. तर पहिलावाला -1/5 तसंच ठेवा, या मायनसनी या मायनसला गुणा तर +1/5 येईल, बरोबर आहे. आता परत इथं काय झालं बघा, याच्यासारखं झालं, हे दोन्ही सारखेच आहे आणि चिन्ह वेगवेगळे आहेत, एकावर प्लस आहे एकावर मायनस आहे, लक्षात येते. मग एकावर प्लस आणि एकावर मायनस आणि संख्या सारख्या असतील तर यांचं परत वजाबाकी होईल, मग याचं उत्तर परत काय येईल बरं, 0, कारण दोन्ही सारखे आहेत ना. मग परत तुम्ही खाली काय लिहिणार की दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि त्यांचा सामायिक फरक किती आहे, 0 आहे. दिलेली अंकगणित काय बरं, अंकगणिती श्रेणी आहे क्रमिका आणि त्यांचा सामायिक फरक किती आला बरं, सगळ्यांचा आता 0 आला. 0 आल्यामुळं म्हणजेच सगळ्यांचा सारखा आलाय, स्थिर आलाय. स्थिर आल्यामुळं आपण त्याला काय म्हणू शकतो बरं, त्याला म्हणू शकतो आपण अंकगणिती श्रेणी, लक्षात येते. सो अशा प्रकारे आपण 6 प्रश्न बघितलेत. आता याच्या पुढचे जे प्रश्न आहेत, ठीक आहे, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तुम्ही समजून घ्या काय काय दिले काय काय नाही. कुणाला जर कळालं नसेल, काही प्रॉब्लेम असेल, काही इश्यू असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा, म्हणजे आपण त्याला दुरुस्त करून अजून थोडेसा ॲडव्हान्समध्ये तुम्हाला देऊया. सध्या आपलं बेसिक गोष्टी आहेत, जसं की तुम्हाला पुढे 11वी 12वीला लागणारे बेसिक गोष्टी वगैरे, ठीक आहे. सो त्याच्याशी रिलेटेड सध्या आपलं सगळं म्हणजे वर्क त्याच्यानुसार चालू आहे की पुढे तुम्हाला काय काय कामाला येणार आहे काय काय नाही त्याच्यानुसार आपण बघणार आहोत. सो त्याच्यामुळं काही तुम्हाला इश्यू असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही विचारा, ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला तुम्ही टिकून राहा, ठीक है, म्हणजे बने रहो. आपको आगे बहुत सारा सीखने के लिए मिलेगा, बहुत नई नई चीज़ मिलेगी, ठीक है. सो आप VCC ट्यूटोरियल के फैमिली मेंबर हो गए हो, सो उसके लिए आप सबका बहुत बहुत शुक्रिया. मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. थैंक यू.